हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आपण ना आज नैवेद्यातल्या पानातली जी चटणी आहे त्याला पर्याय म्हणून किंवा त्याला जोड म्हणून एक मस्तपैकी आहे ना चटपटीत झटपट होणारी आणि एकदम नाविन्यपूर्ण अशी रेसिपी करणार आहोत. ती आहे पेरूचं पंचामृत. हे जे पेरूचं पंचामृत आहे ते तुम्ही आहे ना इतर वेळेस सुद्धा नैवेद्याच्या पानासाठी करू शकता, कारण आता बरेच आहे ना वर्षभरात इतके सण असतात की नैवेद्य होत राहतो. सो त्यामुळे कुठल्याही नैवेद्याच्या पानात तुम्ही करू शकता, कारण तो कांदा लसूण विरहित आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इतर वेळेला सुद्धा तुम्ही पराठ्याबरोबर थालीपीठाबरोबर खाण्यासाठी सुद्धा करू शकता. आणि ह्याच्यात ना आपण आहे ना पंचामृत करताना शेवटी आपण एक ना छोटासा सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरला आहे, ती आहे सुंठ पावडर. आता तुम्हाला वाटेल की ना सुंठ पावडर का वापरली असेल, तर बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का की पेरू जो आहे, बऱ्याच जणांना काय होतं की भीती वाटते की पेरू खाल्ला तर कफ होईल, सर्दी होईल. पण इथे तुम्ही अजिबात काळजी करू नका. सुंठ पावडर घातल्याने अजिबात तो त्रास तुम्हाला होणार नाही. आपण ही काळजी घेतलेली आहे रेसिपी करताना. सो नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. फ्रेंड्स, नुकतंच गणपतीचं आगमन सगळीकडे झालेलं आहे आणि आता गौरी पण बसल्या जाणार आहेत. तर यासाठी आपण खास आहे ना मस्तपैकी नैवेद्यात करण्यासाठी एक खास फळाचं आपण एक पंचामृत करणार आहोत. मस्त आंबट, गोड आणि तिखट असे पेरूचं पंचामृत आपण करणार आहोत. अगदी तुमच्याकडे आलेले पाहुणे सुद्धा आहे ना रेसिपी विचारतील, त्यांना नक्की रेसिपी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. इथे मी मोठा पेरू घेतलेला आहे, असा छानपैकी आहे ना थोडासा सॉफ्ट असावा, धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर एका कढईमध्ये थोडंसं तेल, मेथी दाणे, मोहरी, कढीपत्ता, चिमूटभर हिंग, हळद, भिजवून घेतलेले शेंगदाणे आणि ओल्या खोबऱ्याचे काप घालून मस्त परतून घ्या. त्यानंतर एक चमचाभर तीळ, चवीप्रमाणे गूळ, चवीप्रमाणे लाल मिरची पावडर, थोडंसं तिखट केलं ना तर अजून छान चव येईल. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून बारीक चिरलेला आपला पेरू तो घालून घ्यायचा. अर्धी वाटी आपण आहे ना त्याच्यात पाणी घालून छानपैकी वाफवून घेणार आहोत. आणि थोडंसं आपण आहे ना एक 2 ते 3 मिनटं झाले की चेक करायचं की आहे ना पेरू आपला शिजलाय का. तर इथे आपल्याला ना पेरू अजून शिजलेला नाहीये. याच वेळेला काय करायचं, चिमूटभर सुंठ पावडर घालायचं. थोडंसं पाणी लागलं तर तुम्ही घालू शकता, केवढं घट्ट पातळ पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही पाणी ॲड करायचं. त्यानंतर परत 2 मिनटं आपण आहे ना छान शिजवून घेऊयात. इथे आपलं पंचामृत मस्त तयार आहे. नक्की नैवेद्याला करून मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.